उपोषणकर्ते सिद्धप्पा शिवराम पाटील राहणार बावणी तालुका बिलोली यांनी सोमवारपासून आपली मागणी घेऊन बिलोली तहसील पुढे उपोषण सुरू केलं होतं। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधत मध्यस्थी करत उपोषणाची सांगता करवली। उपोषणकर्ते सिद्धप्पा पाटील यांनी मागणी केली की बामणी बुद्रुक येथील सर्वे नंबर 113 क्षेत्र 0.81 आर मध्ये 1962 ला मंजूर असलेले फेरफार क्रमांक 365 ची मूळ संचिका मिळावी, तसेच कोर्ट डिक्री आधारे फेर नंबर 3030 रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी बामणीचे माजी सरपंच सिद्धप्पा पाटील यांनी 2 दिवसांपासून तहसीलच्या समोर उपोषण आरंभिले होते। त्यांचा आरोप आहे की तहसील कार्यालयाने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे प्रतिस्पर्धकाने खोटा दावा केला आणि त्या आधारावर कोर्टात सुद्धा दिशाभूल करण्यात आली। त्यामुळे सिद्धप्पा पाटील यांनी बिलोली तहसील पुढे उपोषण सुरू केले होते। परंतु नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन उपोषणस्थळी दाखल झाले आणि जिल्हाधिकारी यांना फोनद्वारे संपर्क करून त्यांची मागणी पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली। या बाबतीत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांची माहिती पूर्ण घेऊन उपोषणकर्त्याला न्याय देऊ असे आश्वासन यावेळी दिले। तेव्हा उपोषणकर्त्यांनी खासदाराच्या उपस्थितीत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी या उपोषणाची सांगता केली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय अप्पा बेळगे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, निवृत्ती कांबळे, माजी उपसभापती शंकरराव यंकम, बिलोली नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत पवार, माजी नगरसेवक अमजद चाऊस, वालिउद्दीन फारुकी, शिवराज सिद्धप्पा पाटील, लक्ष्मण शेट्टीवार, आनंद गुडमलवार, गुरुनाथ पाटील यासह अनेक जण उपोषणस्थळी उपस्थित होते। आज बिलोली या ठिकाणी बामणी बुद्रुकचे सिद्धप्पा शिवराम पाटील कालपासून उपोषणाला बसलेले आहेत। मागच्या 8 महिन्यापासून ते प्रशासनाकडे त्यांनी अर्ज दिलेला आहे की मागच्या 63 वर्षापासून त्यांच्या ताब्यात शेती गावची आहे। 63 वर्षापासून ते त्यांच्या नावावरची जमीन ती सुद्धा कसब आहे, त्यांच्या नावावर पेरा आहे, ती जमीन त्यांच्या ताब्यात आहे 113 नंबर गटाची। पण तहसीलच्या एका चुकीच्या माहितीमुळं त्यांच्या जमिनीचा वाद त्या ठिकाणी पेचप्रसंग उद्भवलेला आहे। मी आता सुद्धा जिल्हाधिकारी महोदयाला याविषयी बोलतो, माननीय तहसीलदार साहेबांशी बोलतो आणि जे काही निर्णय आहेत ते लवकर यांच्या बाजूने जी माहिती घेऊन आहे आणि जी सत्य माहिती आहे ती तुमचं म्हणणं आहे की सत्य माहिती आहे प्रशासनानं आम्हाला द्यावी आणि कारवाई झालेली आहे। आपण कलेक्टर महोदयाने मी या ठिकाणी बोललेलो आहे आणि 2-4 दिवसामध्ये त्यांच्याविषयीचा जमिनीचा वाद जो चालू आहे त्याची बैठक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, एम मॅडम असतील, त्यांच्या समक्ष होईल बोलवणी। मला विश्वास आहे त्याचा जो वाद आहे या ठिकाणी करेल। आज आम्ही सर्वजण त्यांना विनंती केली की आपण जे अमरण उपोषण आहे त्या ठिकाणी आपण आमच्या विनंतीलाही त्यांनी मान दिला। त्यांची वय बघितलं, आज मोठ्या प्रमाणात रात्रीचा पिढी आहे आणि या वयामध्ये त्यांना उपोषण करणं खूप अवघड जाणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि आज त्यांचं उपोषण आम्ही सोडत आहोत आणि त्यांनी आमचा मान उपोषण आज सोडणार। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।